नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी फिरतो, वर्षानुवर्ष आपण पाहत असतो. अनेक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी भिकारी भीक मागताना दिसतात. एखादाच तो भीक मागताना तो भिकारी आहे की नाही अशी आपल्या मनामध्ये शंका येत असते. अशा घटना पण भरपूर घडतात. ओशोचे आपण किस्से ऐकलेले आहेत. एकदा ओशोंचा असाच एक किस्सा ऐकण्यात आला. ते म्हणाले की एका ठिकाणी चित्रपट बघायला 2 मित्र गेले आणि 2 मित्र बघा तर चित्रपट बघायला गेल्यानंतर त्यांनी काय केलं की 2 मित्रांमध्ये एकच तिकीट काढलं. तिकीट चेकर आला. जुन्या काळात तिकीट चेकर होते. तिकीट चेकर आला आणि तिकीट चेकरनी बघितलं, तिकीट मागितलं. त्यांनी तिकीट दाखवलं. एक तिकीट. त्यातले मित्र हुशार. ते म्हणाले, बघ, एक तिकीट म्हणजे 2 डोळे. आम्ही बघ म्हणे पिक्चर कसं बघतोय. एक डोळा बंद करून आम्ही दोघं एक डोळ्यानं बघतोत म्हणले. बघा म्हणजे किती लोकांच्या फसवणुकीचं असतं. त्यात आणखीन एक ओशोंचा किस्सा मस्त आहे. तर एक जण घराच्या दारासमोर ती भीक मागायला लागला. आंधे को पैसा दो, आंधे को पैसा दो. मी जो उल्लेख केला ना की त्या माणसाला जरा शंका आली, हा तरी एक डोळा किलकिला करतोय आणि हा आंधे को पैसे दो कसं काय. ते म्हणाला की अरे बाबा, तू आंधे को पैसा देऊ म्हणतोयस, पण तुला तर थोडंसं दिसतंय, मी बघतोय. तो म्हणाला, हां मला दिसतंय ना थोडं म्हणे. मग तू कसं काय म्हणे पैसे आंधे को पैसा दो कसं काय म्हणतोस. तो म्हणाला, मी कुठं म्हणालो मी अंधा आहे म्हणून. मी अंधा नाही आहे म्हणले. मग कोण आहे म्हणे अंध. मेरा मित्र अंधा आहे. पुन्हा याला वाटलं की मित्रासाठी हा पैसे मागतोय. वो कहाँ गया है. वो पिक्चर देखने गए. अंधा दोस्त वो पिक्चर गया है. अरे बाप रे म्हणले, भारीच आहे काम. मग त्याला विचारलं की तेरा दोस्त तो पिक्चर देखने गया है. तो जहाँ कह देखो मैं अंधे के लिए पैसे मांग रहा हूँ, मेरा मित्र पिक्चर देखने गया है. जहाँ तक कि मेरा सवाल है, मैं गूंगा और बहरा हूँ. मी मुका आणि मला ऐकायला येत नाही. असं त्यांनी ते उत्तर दिलं. आपल्याकडे फसवणारी जी मंडळी आहेत ती किती आहेत याच्यासाठीचं हे एक मासलेवाईक उदाहरण आहे. बघा इतक्या गोष्टी घडतात ना आपल्याकडं, आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की चांगुलपणावरचा कधी कधी विश्वास उडून जातो. आत्ताच एक वेगळी बातमी माझ्याकडे एकाने पाठवली. कसं आहे, जगातला सर्वात श्रीमंत भिकारी, तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रीमंत भिकारी काय भानगड आहे, तर श्रीमंत भिकारी हा मुंबईमध्ये सापडलेला आहे. इन्कम टॅक्सच्या मंडळींनी त्याच्यावरती रेट टाकून त्याला पकडला. आता हा बघा, उगी काहीतरी मी थापा मारत नाही आहे. माहिती अशी आहे की हा जो भिकारी आहे त्याच्या नावावरती 8 फ्लॅट आहेत. मालक आहे 8 फ्लॅटचा मुंबईत. 2 बंगले आहेत आणि 460 कोटी रुपये त्याच्याकडे रोखीत सापडलेले आहेत. आणि हा माणूस कसा आहे बघा, हा माणूस शिक्षण काय माहीत आहे, BE इंजिनियर आहे, इंजिनियर. आणि तो एकूण संघटित क्षेत्रातली जी भिकारी, संघटित क्षेत्र 18,000 भिकाऱ्यांचा तो मालक आहे. म्हणजे 18,000 भिकाऱ्यांना तो अपॉइंटमेंट देतो. त्यांनी दिवसभरात जी भीक जमा करायची 20% पैसे तो ठेवून घेतो आणि उरलेले पैसे त्यांना परत देतो. या भिकाऱ्यांना 3 वेळचा जेवणाची हमी त्याच्याकडे असते. 3 वेळचं जेवण. आणि त्यांनी जे काही कमवले त्याच्यातले 20% कमिशन हा घेत असतो. आता बघा याचं इन्कम टॅक्स न भरता, म्हणजे जे दरमहा ह्याला किती पैसे मिळतात, 7 कोटी रुपये याला दरमहा मिळतात. आता बघा याचं धारावीमध्ये मोठं घर आहे. या सगळ्या प्रकारामध्ये त्याची 8 त्याचे फ्लॅट आहेत आणि तो हॉटेल्स आहेत. 4 बायका आहेत त्याला. आणि हा माणूस नवं घर घेत असताना 22 कोटी रुपयाचं घर तो खरेदी करत असताना इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती रेड टाकली.
या माणसाचं नाव आहे भारत जैन. IIM कलकत्त्यावरनं तो शिकलेला आहे. म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस आहे. आणि आपल्याला कसं होतं बघा, तो विदेशात पण जाऊन आला आहे आणि त्याचं मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये देखील असंच बेगिंगचं रॅकेट करण्याचं सगळं त्याचं नियोजन आहे. मोठा बिझनेस आहे बेगिंगचा. आता कसं आहे, आपल्याला आपण सगळी मंडळी हे भावनिक असतो, इमोशनल सगळ्या गोष्टीचा अरे 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 असं, आणि त्यातून आपण लोकांना मदत करत असतो. ज्यांना आम्ही मदत करतो आहो, माझी मदत सत्कारणी जाते आहे का याचा विचार केला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की लगेच तुम्ही कोणावरती शंका घ्या आणि जी काही आपली मदत करण्याची भावना ती बंदच करून टाका. हे असं होत असेल तर कशाला, असा टोकाचा विचार न करता मी जे काही करतो आहे ते सत्कारणी जाते ना, मला कोणी मूर्ख बनवत नाही ना, ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. हे जे माझ्यासमोर आलेलं उदाहरण आहे हे लोकांना त्यांनी जागरूक असावं. आपण मदत तर केली पाहिजेच. आपल्यापेक्षा जे अडचणीत आहेत त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे. आपल्याकडचं कसं आहे की मग आपण जर जेवायला बसलो तर एका भाकरीतली चतकोर भाकरी, अर्धी भाकरी आपण इतरांना देतो, या की जेवायला म्हणतो. ही आपली संस्कृती आहे. आता या ज्या गोष्टी आहेत ह्या विकृती आहेत. हे जे सगळं चालू आहे ना बेगिंगमधलं म्हटलं तसं सगळ्याच बाबतीत विकृती आहेत. पण यात आपण सतर्क असायला पाहिजे, जागरूक असायला पाहिजे. म्हणून हे उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. याचा अर्थ आपण जबाबदारी झटकायची नाही, आपण कोणाला मदतच करायची नाही. अरे हे असं चालत असेल तर काय उपयोग, असा विचार करू नये. फक्त ही घडलेली घटना आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.